राजगुरुनगर एस.टी. आगारातून आज दिनांक 26 डिसेंबरपासून राजगुरुनगर ते पंढरपूर विठाई या आलिशान व आरामदायी एस.टी. बसेसचा प्रारंभ नवनिर्वाचित आगार व्यवस्थापक आर.जी. हांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। गेल्या अनेक वर्षापासून राजगुरुनगर येथून दावडी आळंदी मार्गे पंढरपूर अशी बस सेवा सुरू आहे। या भागातून आळंदी मार्गे पंढरपूरला जाण्यासाठी अनेक वारकरी व भाविक नियमित तसेच प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी विविध गावागावातून सुमारे 7 ते 8 गाड्यांची बुकिंग एस.टी. महामंडळाच्या राजगुरुनगर आगारातून केले जाते। प्रवासी सेवेचा विचार करता व या मार्गावर वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अत्याधुनिक स्वरूपातील विठाई या नावाच्या नवीन बस सेवेचा प्रारंभ महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे। या मार्गावर पूर्वीच्या एस.टी. बसच्या स्वरूपात बदल करून ती अत्याधुनिक व अधिक आरामदायी आसन व्यवस्था आणि रंगरंगोटी करण्यात आली। आकर्षक स्वरूपात दिसणारी अशी बस या मार्गावर आजपासून सोडण्यात आली। सुमारे 50 प्रवासी आरामदायी पद्धतीने बसू शकतात। याशिवाय अतिरिक्त वाढलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी वेगळ्या बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच या बसवर बाहेरील बाजूने पांडुरंग वारकरी व वारकरी संप्रदायाच्या ध्वजाचे आकर्षण चित्र रेखाटले आहे। आज या बसचे पूजन प्रवासी रोहिदास पाचरणे व याच गाडीचे चालक वाहक यांच्या हस्ते करून बस मार्गस्थ करण्यात आली। यावेळी आगार व्यवस्थापक आर.जी. हांडे व कर्मचाऱ्यांसह प्रवासी उपस्थित होते। या बसचा तिकीट दरही सध्याप्रमाणेच असणार आहे। सर्व प्रकारच्या सवलतीच्या दरातील पाससह या बसमधून प्रवास करता येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले। भक्तीचा आणि सांप्रदायिकतेचा वारसा लाभलेला तालुका आहे। दरवर्षी दर महिन्यामध्ये आपल्या आळंदी एकादशीच्या वेळेस किंवा पंढरपूर एकादशीच्या वेळेस या ठिकाणाहून साधारणतः एक 7-8 गाड्या पंढरपूरसाठी जात असतात आणि राजगुरुनगर पंढरपूर ही नियमित चालणारी एक गाडी आहे आणि लोकांचा प्रतिसाद आणि भाविकांना चांगल्या प्रकारची सेवा देता यावी या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं राजगुरुनगर आगारातर्फे विठाई ही सर्व सुखसोयींनी युक्त अशी गाडी आजपासून या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे। राजगुरुनगरवरून ही गाडी आळंदी मार्गे सकाळी 7:45 वाजता पंढरपूरकडे रवाना होईल आणि पंढरपूरवरून ही गाडी संध्याकाळी 4:30च्या दरम्यान परत स्वारगेट मार्गे राजगुरुनगरला येईल। साध्या दरामध्येच ही सेवा भाविकांसाठी ठेवण्यात आलेली आहे आणि तिकिटाचा दर राजगुरुनगर ते पंढरपूर हा 345 रुपये असा आहे। सर्व भाविकांच्या दृष्टीनं चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न एस.टी. महामंडळातर्फे या ठिकाणी निश्चितपणे करण्यात येईल। सर्व भाविकांनी या गाडीचा लाभ घ्यावा ही राप महामंडळाच्या वतीनं आगार व्यवस्थापक म्हणून मी या ठिकाणी विनंती करत आहे।